नमस्कार मित्रांनो, तर आमच्या फार्मवरती एक गाय आली, त्याच निमित्तानं म्हणलो त्यावर एक व्हिडिओ टाकूया। तर गाय आल्यानंतर काय काळजी घ्यायची ते ह्या व्हिडिओमध्ये आम्ही आज माहिती सांगणार आहे। तर गाय आल्यानंतर किती दूध काढायचं आणि गायची वार पाडण्यासाठी आम्ही कसं नियोजन केलं ते ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, न पळवता शेवटपर्यंत बघा। आणि आमच्या चॅनलवरची असेच नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरात लवकर व्हिडिओ बघण्यासाठी ऑल नोटिफिकेशन चालू करा। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका। काही जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत, पण लाईक करा मित्रांनो व्हिडिओला। चला तर मेन मुद्द्यावरती येऊया। मित्रांनो, गाय आल्यानंतर पूर्ण स्वच्छ गायला धुवून घेतली पहिल्यांदा। तर मित्रांनो, गाय आल्यानंतर गाय थकलेली असते, अशक्त असते, त्यामुळं त्या गाईला व्याल्यानंतर लगेच 25 ते 30 लिटर पाणी पाजायचं पहिल्यांदा। त्यानंतर गाईला खूप भूक लागलेली असते, त्यामुळं गाईला वैरण आणि पशुखाद्य घालायचे। आता तुम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये दिसत असेल, आम्ही गाईला पशुखाद्य घातलं आहे आणि त्यामध्ये गूळ घातला आहे। गूळ तसा घाला किंवा गुळाचं पाणी करून घाला, गाईला पाजा, बारडीतून घाला। तर गुळामध्ये खूप ऊर्जा असते आणि गुळामुळे गाईचं कॅल्शियम पण वाढते आणि त्यामुळं गाईची जार किंवा आपण वार म्हणू शकतो, वार पडण्यास मदत होते। तर मित्रांनो, आता गाय आल्यानंतर मेन विषय म्हणजे त्या गाईचं दूध, आपण दूध म्हणता येणार चीक असतोय, घट चीक, तो किती काढायचा। तर मित्रांनो, गाईचा चीक आहे तो 50%च काढायचा। तर मित्रांनो, पूर्ण चीक काढायचं नाही, गाय आधीच थकली असते आणि गाईचं आपण दूध काढतो ते कॅल्शियमच आपण गाईच्या शरीरात काढतो, असा प्रकार आहे। जर पूर्ण चीक दूध काढलं तर गाय अशक्त होणार, त्यामुळं 50%च आपण चीक काढायचा, 4 टाईम मात्र दूध काढायचं गाय आल्यानंतर। तर मित्रांनो, आता तुम्ही व्हिडिओमध्ये गाईचं चीक आहे तो बघू शकताय, एकदम घट्ट आणि चांगला चीक निघाला आहे आणि आमच्या गाईच्या चारही थानातून एकसारखं दूध येत आहे, निघालेलं आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हे वासरू त्या गाईचं आहे। तर गाय जर वासराला चाटत नसेल, कोरड्या कपड्याने त्याला पुसायचं आणि त्याच्या नाका तोंडातील घाण काढून घ्यायची। तर मित्रांनो, वासराची नाळ ही बिंबीच्या 4 बोटे अंतरावर दोरीने बांधा आणि उरलेली ही नाळ आहे ती कट करा आणि बांधलेली नाळ ही आयोडीनच्या द्रावणामध्ये बुडवा। आणि मित्रांनो, ह्या वासराला 1 ते 1.5 लिटर किंवा 2 लिटर पिल तेवढा त्याला चिक पाजा। ते मित्रांनो, त्या चिकायचं जे ताकद आहे ते कुठल्याच टॉनिकमध्ये मित्रांनो ताकद नाही। तर मित्रांनो, ह्या गायीची 4 ते 4.5 तासांनी वार पडली। वार पडणे म्हणजे मित्रांनो, आपण गाभण काळात जे नियोजन केले त्यामध्ये आपण यशस्वी झालो। तर मित्रांनो, वार पाडण्याचं एवढंच कारण की शेवटचे 2 महिने आम्ही या गाईला 50 ग्रॅम दररोज मेंढर मिक्सचर आणि 2 महिने टांजी फेड हे खाद्य घातले आणि शेवटचा 1 महिना राहिल्यानंतर मित्रांनो, याला आम्ही 1 वाटी दररोज खोबरे पण घातले होते। तर मित्रांनो, असेच आमच्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।